टाळ्या वाजू येशूसाठी. प्रेज द लॉर्ड. सगळे तयार आहेत आजचं वचन ऐकण्यासाठी? हालेलुया. कदाचित आज देव तुमच्याशी काहीतरी बोलल. हालेलुया. कदाचित आज कोणाला तरी देव आरसा दाखवल, तर स्वतःला बघून घाबरू नका. हामीच आहे का? प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर तुम्हाला तो आरसा दाखवणार आहे तुमच्या जीवनाचा, तुमच्या वागण्याचा. आहे का तुम्ही आज तुमचा चेहरा पाहण्यासाठी तयार? खरा चेहरा तुमचा. हालेलुया. खरंच तुम्ही परमेश्वराचे असाल तर आज तुम्हाला राग येणार नाही. आणि मी वचनातून कोणाला टार्गेट करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी इथून फक्त तुम्हाला सत्य सांगणार. प्रेज द लॉर्ड. मी इथून तुम्हाला फक्त खोटं बोलणार. जर मी खोटं बोललो तर देव माझा कडक न्याय करू. हालेलुया. खरं बोलणाऱ्यांना कधीही भीती नसती, पण खोटा बोलणारा हमेशा निराशात असतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी नाही घाबरत आहे खरं बोलण्यासाठी. मी बिलकुल घाबरत नाही. कारण खोटं बोलणारा घाबरतो, खरं बोलणारा कधीच. प्रेज द लॉर्ड. मी आठवडा झालं मी एक मेसेज टाकत आहे ग्रुपवर. हे दिवस माझे आशीर्वादाचे. त्याला फक्त मला एक जणांनी रिप्लाय केला पूर्ण आठवडा. बाकीचे काय झोपले, वाचता येत नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझ्यासाठी. हालेलुया. हे माझ्यासाठी आहे. ज्यांनी इग्नोर केलं ते त्यांना वाटलं की हे माझ्यासाठी नाही. ऑलरेडी मी ब्लेस आहे. जे आमेन आणि हालेलुया करतात ते त्यांच्यासाठी, ते डबल आशीर्वादित होणार. हालेलुया. मी कुठलाही मेसेज ग्रुपवरती टाकला, बघून इग्नोर करतात लोक. सहज नाही टाकत आहे मी. देव मला बोललाय आणि जर मी काही तिथं टाकतोय तर ते पूर्ण मंडळीसाठी असतं. प्रेज द लॉर्ड. मी अजून एक मेसेज टाकला होता की मंडळी ज्या वेळेस देण्यासाठी त्यांना देण्याची संधी मिळते त्यावेळेस ते हात आकडतात. होय ते आमच्यासाठी ना. नाही 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 नाही, ते माझ्या बाजूवाल्यासाठी येते, माझ्यासाठी नाही. ते नको नको बाबा, मी नाही ह्याच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आशीर्वाद मिळतो ना तेव्हा परमेश्वर पण तसाच म्हणतो, थांब जरा, तू थांब, आत्ताच तुझ्यासाठी नाही, त्या बाजूवाल्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद मोठे पाहिजे. कसे पाहिजेत आशीर्वाद? हात करा सगळ्यांनी, म्हणा मोठे. आणि जेव्हा ते तर टाकण्याची वेळ येते ना तेव्हा चिल्लर शोधतात. काय शोधतात? फाटलेली नोट होती ना काल माझ्या खिशामध्ये, कुठे गेली ती फाटलेली नोट? माझा देव म्हणतो तुम्हाला सांभाळण्यासाठी माझा हात तोकडा पडलेला नाही, आणि तुम्ही तुमच्या हाताने फाटक्या नोट टाकताय. प्रेज द लॉर्ड. मी ती नोट आणली नाही तुम्हाला दाखवायला. प्रेज द लॉर्ड. नाही दिलं तरी माझ्या देवाला काही कमी नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे खूप आहे आणि तो मला बी खूप देतो, आणि मी त्याच्यासाठी पण खूप मोठं करण्याची इच्छा आहे. हालेलुया. मी खरं सांगू तुम्हाला मंडळी, आपली मंडळी आहे ना, मंडळी आपली, या हॉलचं भाडं सुद्धा भरू शकत नाही, इतकी मंडळी आपली महाग आहे. मी सगळ्यांसाठी बोलत नाही, ठराविक लोक आहेत, मी ते कोणाचं नाव घेणार नाही. पण जो उद्धार हाताने त्याच्यासाठी करतो ना, त्याच उद्धार हाताने त्याच्यासाठी एक माप बनवले जातं. तो दाबून दाबून त्याच्यासाठी तो पूर्ण करतो. हे तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी कमी नाहीये तर मी पण तुझ्यासाठी कमी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असं म्हणत नाही की मी दिल्यावर मला काय मिळणार नाही. उलट देव म्हणतो तूच देशील तर तू सगळ्यात पुढे निघून जाशील. आणि आज पास्टर लोक करतात आणि ते पुढे निघून गेले की मग मंडळी म्हणती, हा आमच्या पैशांनी हे पुढे चालले. ठराविक पास्टर आहेत जे बिचारे कष्टाचे पैसे ते सेवेला लावतात.
काय काय ठिकाणी तर अशा गोष्टी आहेत की मंडळीमध्ये तेवढी ताकदच नाही की ते करतील. हालेलुया. पण देवबाप जेव्हा ताकद देतो ना तुम्हाला कष्ट करण्याची, तेव्हा मंडळीमध्ये धाडस येतं की बाबा मी देवासाठी पण काहीतरी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक तर असे आहेत ना, मी असे बघितलेत काही लोक, त्या ऑफरिंग मध्ये हात नाहीत घालणार. प्रेज द लॉर्ड. मी मंडळीसाठी जेवण देतो, नका देऊ. प्रेज द लॉर्ड. देखावा करताय तुम्ही, दिखावा करू नका. हालेलुया. माझं नाव निघेल त्या मंडळीमध्ये. असे लोक मला बिलकुल आवडत नाहीत. देवाच्या नजरेत झिरो आणि लोकांच्या नजरेत हिरो. हालेलुया. आणि जास्त लोक जिथं आहेत ना तिथं खूप काय करण्यासाठी तयार आहे. पण जिथं थोडे लोक आहेत ना, हे मी नाही उठणार, थोडेच लोक आहेत हे. जास्त लोक पाहिजे, माझं नाव काढणारे पाहिजे. वा, ह्यांनी खूप मोठं काम केलं चर्चमध्ये. हालेलुया. मी असं म्हणत नाही की तुम्ही दिलंच पाहिजे, पण जर तुम्ही देवाकडे जाऊन मागताय आणि देव देतोय तर तुम्ही देवासाठी काहीतरी केलंच पाहिजे. तर तुमची खरी सेवा आहे, नाही तर तुमची व्यर्थ सेवा आहे. तुम्ही खोटारडे आहेत. हालेलुया. जर तुम्ही देव स्वर्गातल्या देवाला फसवताय तर तुम्ही 100% इथल्या लोकांना पण तुम्ही फसवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक महिना तर असा होता, एक महिना की मानसीनी आणि गौरवनी आणि कुणालनी काहीतरी पैसे साठवले होते. ते म्हणले पप्पा हे पैसे आम्ही देवाच्या मंदिराला लावतो. देवाला ते लेकरं आवडतात. मी असं म्हणत नाही तुमच्या साठवलेले पैसे इथं आणून टाका. देवाला तुमची तळमळ पाहिजे. तुम्ही नाही दिलं ना, पण तुम्ही करण्याची उत्सुकता ठेवताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्सुकता पाहिजे. आज उत्सुकता नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी इथं आहे ना, तर मी पुढे नाही जाणार, मला कुणीतरी उचलून पुढे न्यायचं. 38 वर्षाचा एक मनुष्य होता, आजारी होता, एकाच जागेवर पडून होता. त्याला कोणी उचलून पाण्यात बी टाकत नव्हतं ना, त्याला आरोग्य मिळत होतं. शेवटी परत परमेश्वर त्याचा हट्ट बघून खाली येतो. तुला बरं व्हायचंय का? येशू काय म्हणलं त्याला? तुला बरं व्हायचंय का? ते येशूला उत्तर काय देतो? त्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी मला कोणच नाहीये. अरे तुला बरं व्हायचंय का? आज देव येतो आणि लोकांना विचारतो तुला आशीर्वाद पाहिजे का? मी वचन वाचत नाहीये. देव म्हणतो अरे बाबा तुला आशीर्वाद पाहिजे का? प्रेज द लॉर्ड. आज आपण 2 व्यक्ती बघणार आहेत जे खरे परमेश्वराच्या नजरेमध्ये चालले बी आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली पण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात 12 शिष्यांकडूनच देवाने काम करून घेतलं. अशा लोकांकडनं पण देवाने काम करून घेतलं. हालेलुया. ज्यांची ओळख येशू बरोबर कधीच नव्हती. माझा परमेश्वर तो नाहीये की त्याला ओळखल्यानंतर ना तो तुझ्याकडे येईल. तो म्हणतो मला ओळखायच्या आधीच मी तुझ्या आईच्या गर्भामध्ये मी तुला निवडलं. हालेलुया. मी तुला निवडलं का? कारण माझी ओळख तू जगाबरोबर करून द्यावी. पण आज तुम्ही करताय का देवाची ओळख जगाबरोबर? हालेलुया. आज मंडळीमध्ये ती उत्सुकता नाहीये. प्रेज द लॉर्ड. सोमवारच्या मीटिंगला फक्त 2 ते 3 लोक असतात. शुक्रवारच्या मीटिंगला 1 जण वाढतो आणि 1 जण परत कमी होतो. माझ्यासाठी नाही बोलते मी. प्रेज द लॉर्ड. मी घेतलंय आता मी तुम्हाला देते परमेश्वराच्या वतीने. फक्त 20 मिनिटं वचन असतं. त्या 20 मिनिटं वचनला पण लोक ऐकण्यासाठी तयार नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विमाननगर पासून कात्रज पर्यंत जाऊपर्यंत माझी धडपड असते. मी कधी घरी पोहोचतोय. मी म्हणत नाही मी थकलोय. मला जर देवाने काम दिले तर ते मला करणंच करणं. हालेलुया. आणि जो परमेश्वराच्या कामासाठी कंटाळा करल परमेश्वर त्याला कधीच उभं करणार नाही. प्रेज द लॉर्ड. पौलुस म्हणतो जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा मी सशक्त असतो. जेव्हा मी जेव्हा एकदम मी म्हणतो ना त्रासामध्ये असतो ना,
जेव्हा मला असं वाटतंय ना, आज मला खूप अशक्त वाटत होतं, पण देवाचा आत्मा मला म्हणतो तू जाऊन उभा राहा, मी तुझ्यातून बोलल, मी तुझ्यातून काम करल. हालेलुया. तुला बोलले, मी खरं सांगू, मी आजारी पडलो ना, मी देवाला म्हणतो प्रभू आता काय होणार. प्रभू म्हणतो तुला असं वाटतंय का तू बोलतो, तुला असं वाटतंय का तू बोलतो. मी म्हणलं नाही प्रभू, तू फक्त जाऊन उभा राहा, तुझ्या शरीराचा उपयोग मी करून घेणार. तू कोणीच बोलणारा. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तू कोणीच बोलणारा, मी शरीरांचा उपयोग करून घेतो, मी शरीरांना उभं करतो, मेलेल्या शरीरांना मी जिवंत करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो आज मी तुझ्या मुखातून बोलल आणि अनेकांच्या जीवनामध्ये आज मी काम करल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी म्हणू नका मी आजारी होतो म्हणून मी चर्चला आलो नाही, माझी गाडी हुकली म्हणून मी चर्चला आलो नाही, मला उशीर झाला म्हणून मी चर्चला आलो नाही. समजून घ्या, त्याच दिवशी तुमचा आशीर्वाद चोरण्याचा शैतानाने कट रचलेला आहे. हालेलुया. त्याच दिवशी तुम्हाला पाडण्याचा त्यांनी कट रचलेला आहे, त्याच दिवशी तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा कट रचलेला आहे. जर मी जिवंत आहे तरी जोपर्यंत शरीरामध्ये माझा आत्मा आहे तोपर्यंत मी त्याचं काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या धरतीवरती मला कुठलीच ताकद थांबवणार नाही, कारण मला ती पवित्र ताकद मला मदत करते, ती पवित्र ताकद मला शक्ती देते. प्रेज द लॉर्ड. आपण काढू भजन संहिता 1:1-4. नीतिमान व अनितिमान, नीतिमान व अनितिमान, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीमध्ये चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, नियमशास्त्रांमध्ये रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, जे आपल्या हंगामात फळ देते, ज्यांची पाने कोमेजत नाही, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडांसारखा तो आहे. अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते, ते सिद्धीस जाते. बस. आमेन. हालेलुया. म्हणा ते सिद्धीस जाते. प्रेज द लॉर्ड. आज तुमचा प्रत्येक शब्द परमेश्वराच्या कानापर्यंत जाणार. झोपलेत का सगळे? हालेलुया. मला असं वाटतं खुर्च्या काढून तुम्हाला सगळ्यांना खाली बसवावं. सगळ्यांनी पुढं बघा. तिथं दावीद काय लिहित आहे परमेश्वराच्या वचनांद्वारे? तो पुरुष आणि ती स्त्री धन्य जे दुर्जनांच्या मसलतीने चालत नाहीत, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हे वचनाची ओळख होण्यापूर्वी मी स्वतः दुर्जन पण होतो आणि मी स्वतः पापी पण होतो. प्रेज द लॉर्ड. मी स्वतः गुन्हेगार पण होतो. हालेलुया. मी व्हिलन पण होतो. हालेलुया. समजतो तुम्हाला? पण ज्या वेळेस मी व्हिलन होतो त्यावेळेस मी स्वतःला हिरो समजत होतो. ऐकताय मंडळी? प्रेज द लॉर्ड. आपण बघितलंय ना पिक्चर मध्ये, शेवटला कोण जिंकतं आणि कोण मरतं? बरोबर. पण बायबल मध्ये उलट आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये तो हिरो मेला आणि त्याने व्हिलनला वाचवलं. हालेलुया. मी लोकांची चाडी करायचो, मी लोकांना शिवीगाळ करायचो, मी लोकांच्या विरोधात बोलायचो, मी लोकांसंग भांडण करायचो. हालेलुया. त्या देवानी मला सोडलं नाही, त्याने अजून माझ्यावर प्रेम केलं. प्रेज द लॉर्ड. जर आता मी चांगलं काम करत आहे
तर आता मी कशाची लाज बाळगू? पण ह्या चर्चमध्ये लोकांना हालेलुया म्हणण्यासाठी पण लाज वाटते, प्रेज द लॉर्ड म्हणण्यासाठी पण लाज वाटते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी इथूनच प्रेज द लॉर्ड हालेलुया नाही करत आहे. माझी खरी ओळख जगामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजते तुम्हाला? माझी खरी ओळख जगामध्ये, खरी विश्वासणाऱ्यांची खरी ओळख जगामध्ये पाहिजे. तुम्ही जिथं राहता ना तिथं तुमचं नाव निघलं पाहिजे. हे येशूचे लोक आहेत, हालेलुया. ह्यांच्यासारखं वागून तुम्ही दाखवा. कारण हे ते लोक आहेत, एका गालात मारले तर दुसरा गाल पुढं करतील, पण ह्यांचा देव झोपत नाही. प्रेज द लॉर्ड. जर माझ्या गालात जर कोण मारतंय तर माझा देव झोपत नाही. आणि ज्यांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्या देवाच्या डोळ्यातल्या भुगळ्यांना स्पर्श केला. आज लोक वचन वाचत नाहीत. थोडासा कचरा कुणाच्या दारातला उडून येऊ द्या, त्यांची रिएक्शन, त्यांचे हावभाव बघा कशी चेंज होतात. वचनांना ओळखूनही कशी तुम्ही जगांबरोबर येशूची ओळख करून देणार जर तुमच्यामध्ये येशू कुठंच नाहीये, तुमच्यामध्ये परमेश्वर कुठंच नाहीये? हालेलुया. समजते तुम्हाला? सर्वांवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा, कोणालाही तुच्छ लिखू नका. आजकाल तुम्हाला माहितीये भाषांवरनं लोकांना तुच्छ लेखत आहेत. आपलं काम नाहीये, विश्वासणाऱ्यांचं काम नाहीये. परप्रांतीयांवर प्रेम करा. ऐकताय तुम्ही? फक्त इथं बसून हालेलुया आणि प्रेज लॉर्ड म्हणू नका. तुमची खरी ओळख तिथं पाहिजे जगामध्ये. हालेलुया. माझी खरी ओळख जगामध्ये पाहिजे. माझी खरी ओळख देवाच्या मंदिरामध्ये नसावी. हालेलुया. देव तर मला ओळखतो, पण मी लोकांना फसवणारा बनन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझी खरी ओळख माझ्या नगरामध्ये पाहिजे. मला खरे लोक ओळखणारे माझे शेजारचे पाहिजे. हालेलुया. शेवटला तुमचा न्याय तुमचे शेजारचे पण करतील. विसरू नका, विसरू नका. विनाकारणचं कोणाला छेळू नका, त्रास देऊ नका. जर वचन तुम्हाला कळलंय, त्याला माहित नाही, तर तुम्ही थोडस तडजोड करा, ऍडजस्ट करायला शिका. येस, चल मी माघार घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये. चल, त्याला वचन माहित नाही, माझा देव एक दिवशी त्याला समजल. कदाचित तुमच्या माघार घेण्याने त्याला देव समजल. ऐकताय? तुमच्या माघार घेण्याने त्याला देव. पण आजकाल नाही, मी जर माघार घेतली तर माझी कॉलर जी टाईट आहे ना ती खाली होईल, मला लोक नावं ठेवतील. अरे माठ्या, लोक तुला इथं नावं ठेवतील, पण तुझा परमेश्वर उठून आदर करते. परमेश्वर तुझा उठून आदर करते की हा माझा खरा शिष्य. हालेलुया. त्यांनी माझ्याकडे बघून त्यांनी स्वतःला काय केलं? आवरलं. आणि विश्वासणाऱ्यांनी ना वादिवादामध्ये पडू नये, कुठल्याच भांडणामध्ये जाऊ नये. जर तुम्हाला वाटतंय मला हे सोडवायचे आहे, देवाने माझ्या मनात ओझं घातलेलं आहे, तर तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही प्रार्थना करू शकता लांबूनच की प्रभू त्यांचे वादविवाद संपव, मिटव. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये धडपड पाहिजे मंडळी. रस्त्यावरनं जर तुम्ही कुठून जात आहे आणि कुठून तिथून अँब्युलन्स चालली आहे, कोणतरी इमर्जन्सी पेशंट आहे, तर तुम्ही त्या अँब्युलन्सकडे हात करून म्हणलं पाहिजे, ह्या अँब्युलन्स मध्ये जो कोणी पेशंट आहे, आता देव बाप त्याला आरोग्य देव. नको, आमचा कुणी ओळखीचा नाही, आम्ही कशाला त्याला ब्लेस करू. आज तुम्ही दुसऱ्यांना आशीर्वाद देताय ना, ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येईल ना, त्यावेळेस 10 हात तुमच्यासाठी उठतील. 10 हात तुमच्यासाठी उठतील. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? माझ्या आजूबाजूनी किंवा कुठूनही मला अँब्युलन्सचा आवाज जरी आला तरी मी पहिलं म्हणतो, प्रभू त्याच्यामध्ये जो पेशंट आहे त्याला आरोग्य दे. कुठल्या हॉस्पिटलच्या बाजूनी जरी मी चाललो, मी त्या हॉस्पिटलला म्हणतो, प्रभू ह्या हॉस्पिटलमध्ये जेवढे पण पेशंट आहेत त्या सगळ्यांना तू बरं कर, आणि तुझ्या नावाने प्रत्येक जण सुवार्ता सांगणारा बनव. सर्वांना गुडघे टेकवण्याची ताकद दे. नाही होणार, नाही होणार.
प्रेज द लॉर्ड. मला मत्ते 10चे अधिकार मिळालेले आहेत. माझ्या नावाने परमेश्वरांनी त्याच्या रक्ताने लिहिलेलं आहे. त्यांनी माझ्यासाठी एक स्टॅम्प बनवलेला आहे. हालेलुया. माझ्यासाठी त्यांनी ऑथराइज लेटर त्यांनी तयार केलेले, त्याच्या रक्ताने त्यांनी साईन केलेली. जे तू करणार तेच होणार. योहान 14:14 प्रमाणे तुझ्या जीवनामध्ये ते घडणार. जो कोणी माझ्या नावाने मागणार, तू साधारण कुणासाठी ब्लेस केलं ना कोणाला, मी त्यांना ब्लेस केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या वैऱ्यांना जरी तू म्हणला ना प्रभू माझा वैरी आहे त्याला ब्लेस कर, मी त्याला आशीर्वादित कर. माझा देव तो नाही. हालेलुया. की तू कोणाला ब्लेस केले आणि माझा देव गप्प आहे. नाही, परमेश्वर म्हणणार मी त्याला ब्लेस करणार. तू माझ्या नावाने मागितले आणि जो त्याच्या नावाने मागणार त्या गोष्टी तुमच्या जीवनातून घडणार. हालेलुया. आपला आज विषयच आहे, परमेश्वर तुझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत. तुझ्या सगळ्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहेत. एकही प्रार्थना तुझी व्यर्थ अशी जाणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? माझा देव तो नाही की त्याला ऐकू येत नाही. माझा देव तो नाही की त्याला दिसत नाही. माझा देव तो नाही की त्याला बोलता येत नाही. माझा परमेश्वर तो आहे तुझ्यावरती त्याची करडी नजर लागलेली. मी म्हणतो ज्याच्यावरती येशूची नजर लागलेली आहे ना त्याला मागायची पण गरज नाही. तो ऑलरेडी ब्लेस आहे. हालेलुया. तो ऑलरेडी ब्लेस आहे. हालेलुया. त्याची नजर सुद्धा माझ्यासाठी ढाल आहे. त्याची नजर सुद्धा माझं जीवन बदलून टाकल. पण आज थोडे लोक आहेत ते विश्वास घेऊन चालणारे. लोकांमध्ये प्रार्थना करायला सांगा कोणाला, तासून तास करतील प्रार्थना. आणि जेव्हा घरामध्ये त्यांना प्रार्थना करण्याची वेळ येते ना तेव्हा ती झिरो असतात. नको, मला इथं कोणच बघत नाही, मला वाहा वाहा करणारे इथं कोणच नाही. पण खरी प्रार्थना तुमची घरामध्ये, खरी प्रार्थना घरामध्ये. समजते तुम्हाला? इथं तुमची प्रार्थना खरी नसल कदाचित, पण तुमची खरी प्रार्थना तुमची घरामध्ये जिथून देव ऐकतो. इथूनही देव ऐकतो असं नाही म्हणत मी नाही ऐकत. हालेलुया. तू फक्त येशूच्या नावाने माग आणि आमीन म्हण, तुला मिळाले, तुला मिळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 1 ते 4 आपण वाचू. एक व्यक्ती आहे, त्याचं नाव कर्नल्य आहे. काय आहे? कर्नल्य. म्हणा सगळेजण कर्नल्य. हा. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 1 ते 4. पेत्र व कर्नल्य. कैसरिया येथे कर्नल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. कोण होता? शताधिपती. कोण होता तो? अधिकारी होता. म्हणा अधिकारी. अधिकारी होता तो. हालेलुया. हा. पुढं. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा. कसा होता तो? देवाचं भय बाळगणारा. लोकांना फार दान धर्म करणारा. लोकांकडे जाऊन, गरीब लोकांकडे जाऊन दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा. नित्य प्रार्थना करणारा असा होता. कसा होता? नित्य असा प्रार्थना होता. प्रेज द लॉर्ड. बायबल त्याची साक्ष देते. हालेलुया. समजते तुम्हाला? आज कर्नल्यसचं नाव ह्या बायबलमध्ये आलंय. जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन आहे ना, जीवन त्यांनी देवाच्या हातामध्ये समर्पित केलं होतं. तो घमंड कधी बाळगला नाही मी कुठल्या पदाला आहे. त्यांनी पदाचा कधी गैरवापर करून घेतला नाही. आणि देव त्याच्या बाजूने साक्ष देतो की तो धार्मिक होता. कसा होता तो? धार्मिक पण होता आणि दान धर्म करणारा सुद्धा होता आणि नित्य प्रार्थना करणारा होता. आज आहे का विश्वासणारा? आज विश्वासणाऱ्यांना जर बोललो चर्च मध्ये या तर विश्वासणारा काय म्हणतो माहितीये? एकच दिवस मिळतो, एकच दिवस मिळतो मला सुट्टीचा, मला आराम करू द्या. काय करू द्या? जेव्हा मरत होता ना तेव्हा आमच्याकडे येऊन म्हणत होता आमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. आणि आज माझ्या त्याच देवाने तुला ताकद दिली. आज त्याच कामामुळे आज माझ्या देवाला तू सोडतोय. लक्षात ठेव. हालेलुया. आज तुला संधी मिळाली
पण उद्याच्याला ती संधी कुणाकडे तरी जाईल आणि त्याला सोनं बनवल, मग तू रडत बस. आज कच्चा विश्वास घेऊन फिरते विश्वासणारा. प्रेज द लॉर्ड. देवाला माझे कच्चे लोक नाही पाहिजे. हालेलुया. अरे जर मी तुला जिवंत ठेवलेला आहे, आता तुझं काम आहे, मी तुझा देव जिवंत आहे, तर लोकांना दाखव की मी जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 फक्त मी प्रभूजी प्रभूजी म्हणणारा नसावा. मी माझ्या कृत्यातून, माझ्या आचरणातून मी वचन आणि माझ्या देवाला दाखवणारा बनावा. हालेलुया. हालेलुया. लोक मला म्हणतात आमच्यासाठी उपवास प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी जेवण सोडतो आणि तुम्ही मस्त बिर्याणी करून झोपा. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी प्रार्थना करा. मी तुमच्यासाठी गुडघ्यावर जाऊन बसतो आणि तुम्ही मस्त एसी मध्ये आराम करा, फॅन मध्ये आराम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आशीर्वाद मिळतो तेव्हा म्हणतात का आमच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती, प्रभू त्यांना माझ्या आधी आशीर्वाद दे. भांडणं करायला सांगा विश्वासणाऱ्याला. भांडण करायला एक नंबर आहे. देव पण माझा बघून वरतून हसतो त्यांना. काय लोक आहेत हे, चर्च मध्ये येतात, असे उत्साह दाखवतात, अख्ख्या भारत देशाला बदलण्याची मला ताकद दे. आणि भांडणं कोणासंग करतोय? बाजूवाल्यांसंग. भारत देशाला बदलण्याची ताकद मागतोय, पण ह्याच्याने बाजूवाला बदलणं व्हायना. बाजूच्याला ब्लेस कर, बाजूच्याला तुझ्यातून इशू दाखव. आधी तुझी सेवा तुझ्या घरातून आणि बाजूच्या लोकांपासून सुरू कर, मग तू भारत देशाला बदलशील. तुझं बघणं जर बदलशील तर तुझ्या ऑटोमॅटिकली मुखातले शब्द पण बदलशील. पण काही लोकांचं बघणंच बदललं नाही तर वाईट शब्द 100% येणार. समजते मंडळी? जर आपलं प्रेज द लॉर्ड, एखादी समजा मुलगी आहे आणि तिने काहीतरी वेगळं घातलंय, जर तुझं बघणं तिच्याकडचं बदलशील तर तिच्याबद्दल सहानुभूती वाटेल, ती तुझी तुला बहीण दिसल. पण जर तू जर घाण वाईट नजरेने बघशील तर तुझ्या मनामध्ये पाप तिच्याबद्दल निर्माण झालेलंच आहे असं बायबल म्हणतं, मी नाही म्हणत. जर तुझं बघणं बदलशील तर तुझा स्वभाव पण बदलशील. पण मी कशाला बदलू माझं बघणं, मी तर असंच राहणार. एक दिवशी तू नरकात पण जाणार आणि तू एकटं जाणार नाही, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला तू घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती खुर्च्या खाली आहेत आज, किती खुर्च्या. मला वाईट वाटतं देवाकडं. मला देव जेव्हा बोलतो ना, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर म्हणतो तुझं काम तू आत्मेने करत आहे, पण ऐकणारे आज शरीराने ऐकत आहेत म्हणून ते करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाईट वाटतं मला. मी गेल्या आठवड्यात बोललो ना, दारूचे अड्डे भरलेले आहेत पण चर्च मध्ये आज लोक नाहीयेत. हालेलुया. हालेलुया. मी पूर्वी काय करायचो माहितीये? मी पूर्वी सामना बघायचो. काय बघायचो? सामना. माहितीये कोणाला? सामने जे होतात एकामेकांमध्ये, ते चिडवा चिडवी गाणे म्हणतात, मधून मधून शेरो शायरी करतात. हा, प्रेज द लॉर्ड. एका बाजूला एक बाई बसलेली असते, एका बाजूला एक पुरुष बसलेला असतो आणि दोघांमध्ये कला, म्हणजे मी जिंकतो का तू जिंकतो का, तू हारतो का, मी, असं दोघांमध्ये कॉम्पिटिशन चाललेलं असतं. त्याला म्हणतात सामना. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्वी मी काय करायचो? तो सामना बघायचो. कुठेही असला ना मी जायचो सामना. मला लय आवडायचं पूर्वी सामना. आता नाही आवडत, आता नाही आवडत. माझा सामना जेव्हा ह्याच्या संग झाला ना तेव्हा मी त्या सगळ्या वाईट सामन्यांना सोडून दिलं. अजूनही प्रेज द लॉर्ड, अजूनही तुम्हाला खरं सांगू, विश्वासणारे पाप करत आहेत.
खूप भयंकर पाप करत आहे. विश्वासणाऱ्यांमध्ये मी पाप बघते आज. आज देवाची इच्छा काय आहे सांगू तुम्हाला? जर मी तुला समजलेलो आहे तर आता तू पापापासून दूर हो. पण आज कोण आहे इथे लिहिलेलं आहे? जो कर्नेलुस होता, जो नीतिमान होता, विश्वासणारा होता, आणि तो सात्विक आणि तो भावनिक होता, धार्मिक होता, नित्य प्रार्थना करणारा होता, दान धर्म करणारा होता. हालेलुया. आणि देवाकडे जाऊन लोकांसाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागून घेणारा होता. आज त्या व्यक्ती बरोबर देव बोलते. काय बोलते पुढं? त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपल्याकडे देवाचे दूत येत आहेत. कोण येत आहे? देवाचे दूत. लोक म्हणतात आमच्याकडे देवदूत येत नाही, आमच्या संग देवदूत बोलत नाही. तू निंदा करशील आणि तुझ्या संग देवदूत बोलतील. तू लोकांना शिव्या देशील, तुझ्या संग देवदूत बोलतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवदूत त्यांच्या संगतच संवाद साधतात. जिथून अथॉरिटी मिळालेले आहेत. जा, मी त्याच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, मी त्याचं वागणं बघितलेलं आहे, माझ्या नजरेमध्ये मी त्याला पाहिलेलं आहे. तू जा आणि माझ्या वतीने तू त्याला सांग. काय सांग? हालेलुया. हे कर्नेलियुस, देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, देवाने तुझे दान धर्म पाहिलेले आहे. माझा देव त्याच वेळेस तुमच्याशी बोलेल ज्या वेळेस तुमचं जीवन सॅक्रिफाय कराल. तुम्हाला काय वाटते प्रेज द लॉर्ड मंडळी? तुम्ही पूर्वीचं जे जीवन जगत होते ते तुमच्यासाठी कम्फर्ट झोन होतं का? नव्हतं. ते तुमच्यासाठी अनकम्फर्ट झोन होतं. पण आता तुम्ही ह्या ठिकाणी येऊन बसलात ना, हे तुमच्यासाठी कम्फर्ट झोन आहे. कदाचित तुम्हाला इथून त्रास होईल, कदाचित तुम्हाला लोक छळतील, पण देवाचं वचन काय म्हणतं? हालेलुया. माझ्या लोकांची झालेली निंदा त्यांची नाही, ती माझी आहे. एक दिवस येईल परमेश्वर सगळं काही तुला रिटर्न देईल. पण रिटर्न घेण्यासाठी कोण तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी मी खरं परमेश्वराला ओळखलं ना, त्या दिवशी मी उभं राहून म्हणत होतो, जेवढे दिवस माझे वेस्ट झालेले आहे, जेवढे दिवस मी हॉस्पिटलमध्ये पडलेलो आहे, त्या दिवसाचा डबल दिवस मला दे माझ्या देवा. मी सोडणार नाही माझा दिवस. हालेलुया. जेवढं पण डॉक्टर लोकांनी मला लुटलेलं आहे, जेवढे पण माझ्याकडचे पैसे गेलेले आहे, जसा योग म्हणतो मला सगळं काही डबल मिळालं, आज माझे दिवस आहेत डबल मिळवण्याची. हालेलुया. पण मी आज बघते लोकांमध्ये, आज लोकांमध्ये प्रेम नाहीये, आज लोकांबद्दलची कळवळ लोकांमध्ये मनामध्ये नाहीये. थोड्या गोष्टींना लोक वादिवाद करतात, थोड्या गोष्टींना आज लोक वादिवाद आणि भांडणं करतात. माफ करण्यासाठी कोण तयार नाहीये. प्रेज द लॉर्ड. मी खरं सांगू, मी खरं बोलू तुम्हाला, तुम्ही ज्या नगरामध्ये राहता ना, त्या नगरातल्या राजकारण्यांनी म्हटलं पाहिजे, ह्याचा देव जिवंत आहे, ह्याला मी ओळखतोय. हालेलुया. जे हा सांगेल ते तुम्ही बिंदास करा. काय मंडळी, प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये जागरूकतेचा आत्मा नाही. ईशू आल्यानंतर तुम्ही असंच बघणार का? ईशू आला, ठीक आहे, इट्स ओके. गाणं गाताना, यीशु से मिलूंगा जब मैं, सब कुछ कहूंगा तब मैं, गले से लगाएगा वो, पोंछ देगा सारे आंसू. लोकांसमोर म्हणतो ना मी आज ते जीवन लोकांचं बघते. सगळं काही माझ्यासाठी ना, त्यांच्यासाठी. आणि येशू तुमच्या घरातच आला तरी म्हणणार का, हे माझ्याकडे नको, तिकडे जा ना प्रभू, तिकडे जा, तिथनं मटणाचा वास येतोय मला. मी म्हणतो आता तरी जागे व्हा, आता तरी खऱ्या देवाला ओळखा.
अधिकारी आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडं सगळे काहीच कमी नाहीये. पण खऱ्या देवाला ओळखल्यानंतर ना तो सात्विक आणि धार्मिक बनलेला आहे. आज आहे का तुमच्यामध्ये ती कुवत? प्रभू आज मला बदल, आज माझी प्रार्थना ऐक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचे दूत येत असून कर्णल्ये अशी आपणास हाक मारत आहे. काय, कसा हाक मारत आहे? कर्णल्ये. तुम्हाला नाही वाटत आमच्या देवाने आम्हाला हाक मारून आवाज द्यावं? माझी तर रोजची प्रार्थना आहे, प्रभू मला रोज माझ्या नावाने मला बोलवावं आणि मी उठून देवाला धन्यवाद द्यावं. माझ्या देवाला आभार प्रदर्शन मी करावं. मी म्हणतो आज तुम्ही दावीद आहेत. त्या काळात तो दावीद होता, ह्या काळात तुम्ही दावीद बना. त्या काळात तो अब्राहमीचा याकोब होता, ह्या काळात तुम्ही विश्वासणारे बना. कदाचित कदाचित त्यांचं नाव ह्या बायबलमध्ये छापलंय. जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रत्येक पेजवर तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. पण ते विश्वास कुठे? ते विश्वास कुठे? गेल्या आठवड्यात सांगितलं मी, समर्पणासाठी कोण तयार असेल तर सांगा. सगळे झोपलेले, कुणीही रिप्लाय कुठल्या गोष्टीचा केला काय? मी कुणासंग सेवा करत आहे? हालेलुया. वाईट वाटतं. हालेलुया. मी परमेश्वराकडे जाऊन बोलतो ना मंडळीबद्दल, तेव्हा परमेश्वर म्हणतो, काय बोलायचं मंडळी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी खूप काय करायला तयार आहे, पण जो देव आहे ज्याने तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवलेला आहे, तुम्ही त्याच्यासाठी काय करता? आज तो प्रश्न आहे देवाकडनं तुम्हाला. 12 तासाची नोकरी करल, पण 1 तास देवाला धन्यवाद देणार नाही. राबल, कष्ट करल, शरीर आजारी असलं तरी पण तिथं जाईल आणि काम करल, पण देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसायला त्याला ताकद नाही. ऐकताय तुम्ही? हालेलुया. पुढं काय लिहिलंय? तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला. तो घाबरला आणि तो काय म्हणाला? हा, काय महाराज? हा, मी सुरुवातीला जेव्हा मला देवाने दर्शन दिलं तेव्हा मी पण घाबरलो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, जर येशू तुमच्या संग बोलल असं तुम्हाला वाटत आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला तसं राहायला लागल, तसं वागायला लागल, सगळं वाईट जीवन पूर्वीचं सोडून द्यायला लागल, नवीन कपडे तुम्हाला धारण करायला लागतील, नवीन जीवन तुम्हाला घ्यावं लागल, नवीन आत्मा त्याला मागायला लागल. मला हेजकेल 36:26 प्रमाणे नवीन आत्मा दे प्रभू. प्रेज द लॉर्ड. मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं ना, देवाने त्या व्यक्तीला माफ केलं ज्याने खूप भयंकर पाप केलं. तुम्ही आणि मी तसं पाप केलंय का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर वाईट करणार तर तुमच्या संग वाईट येणार, पण जर तुम्ही चांगलं करणार तर तुमच्या बरोबर चांगलं राहणार. त्याला कधी कोणी हिसकावणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुढं. त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दान धर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. कसे आले आहेत? स्मरणार्थ आलेले आहेत. देवाने ते सगळं बघितलेलं आहे, जवळनं तुला बघितलेलं आहे. जेव्हा देवासाठी काय करतो ना, तो आत्मेने करा, दिल खोलून करा. हालेलुया. कुरकुर करून करू नका. प्रेज द लॉर्ड. करायचे तर अंतःकरणापासून करा. धन्यवाद देऊन तुम्ही भेट द्या. हालेलुया. ती भेट परमेश्वर स्वीकारतो. ती भेट नाही स्वीकारणार परमेश्वर. हालेलुया. ज्यावेळेस काईन आणि हाबेल दोघं भाऊ परमेश्वराकडे भेट घेऊन आले, काईनाने कुरकुर केली पण हाबेलानी आत्मेने दिलं. बर, काईनाला परमेश्वरांनी संधी दिली. काईनाला परमेश्वरांनी
परमेश्वर काईनाकडे जातो आणि काईनला म्हणतो, काईन सावध राहा, तुझ्या दारापाशी पाप टपू नये. त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना, हे प्रभू, माझ्या घरच्यांसमोर माझी भेट तू का नाही स्वीकारली? प्रभूंनी त्याला बोलला असता, परमेश्वरांनी त्याला सांगितलं असतं, तू कुरकुर करून आणलेली भेट मी कधी स्वीकारणार नाही. त्याच्या मनामध्ये काय आलं असतं तुम्हाला सांगू? आज येतंय ना विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये, मी कष्ट करून घाम गाळलेला आहे, मी कशाला तिथं टाकू? देवाकडनं मागताना, हे प्रभू मला असं दे ना, माझे शेजारशी सुद्धा मला बघून आशीर्वादित झाले पाहिजे. आधी तुझं जीवन इथं तर बदल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवानी त्याचे दान धर्म पाहिले, नुसत्या प्रार्थनाच नाही पाहिल्या. हालेलुया. आज लोकांचा गैरसमज आहे, मी नुसतं प्रार्थना करणार आणि मी गोरगरिबांसाठी पण काहीतरी करा. ओझो मी म्हणतो मंडळीला ओझो का पडत नाही? ब्रदर, ह्या महिन्यामध्ये मी एकटा देणार बघा भाडं, तुम्ही नका काय करू. हे कशाला? द्या बसा ना. बिर्याणी कोण खाणार? हॉटेलमध्ये कोण जेवणार? हा, फिरायला कोण जाणार मस्तपैकी? नको बाबा, माझं काम नाही येते. प्रेज द लॉर्ड. ओझ पडलं पाहिजे, देवाकडनं तुम्हाला आलं पाहिजे. पडतंय ओझ, मला माहितीये. प्रभू माझी इच्छा पूर्ण कर. प्रभू म्हणतो, काय आहे तुझी इच्छा? मला BMW, मला मर्सिडीज, मला 3-4 मजली बिल्डिंग. प्रभू म्हणतो, आधी माझ्या इच्छा तर पूर्ण कर. प्रभू तुझी काय इच्छा आहे? कुणाला तरी जाऊन स्वार्थ सांग, कोणाच्या तरी नावाने प्रार्थना कर. आणि जर झालं, जर जमलंच, तर चर्चमध्ये जे ऑफरिंगचा बॉक्स असतो ना, त्याच्यामध्ये थोडस चांगलं काहीतरी टाक. चिल्लर टाकतोय, मग तुला चिल्लरच मिळणार. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? मला हसायला येतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती आहे ना, खरं सांगतो, हा खूप ब्लेस झाला असेल. 12 शिष्य वाट बघत असतील, कधी आमच्याशी परमेश्वर बोलतोय. पण 12 शिष्यांना काय माहिती, परमेश्वर त्या लोकांना पण बोलतोय. हालेलुया. जे खऱ्या आत्म्याने घरामधून प्रार्थना करत आहेत. अरे तुम्ही खऱ्या अर्थाने प्रार्थना घरातून तरी करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज लोकांना रील बघण्यामध्ये वेळ घालवतात, रील बनवण्यामध्ये वेळ घालवतात, पण बायबल वाचण्यामध्ये त्यांना वेळ नाही. तासून तास लावतात रील बनवायला. प्रेज द लॉर्ड. पण देवाला धन्यवाद देण्यासाठी वेळ नाहीये. समजते? आज मी त्या लोकांसंग बोलत आहे ज्यांना ऐकायचंच नाही. हे नका बरं, आमची कानं असं नका ना बोला. आम्हाला ते शिकवा, आशीर्वादासाठी शिकवा, भरभराटीसाठी शिकवा. हा शेवटचं आहे ना वचन ते. हा, तर आता यापोस माणसे पाठव व शिमोन नावाच्या माणसाला बोलवून आण, त्याला पेत्रही म्हणतात. देव परमेश्वर तुमच्या मनात ओझं घालेल. माझे हे देवाचे लोक आहेत. हालेलुया. तर ह्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी जर तू काय करशील, तर माझा तो काय असेल, मान सन्मान असेल. आणि त्यांनी तो मान सन्मान देवाचा स्वीकारला. तो गेला आणि पत्रसला घरी बोलवून आणलं, त्याचं स्वागत केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घमंड बाळगू नका. त्यांनी घमंड बाळगला नाही. हालेलुया. आणि तो खूप मोठ्या पदाला आहे, खूप मोठं पद आहे त्याचं. त्यांनी खूप शाळा शिकलेला आहे. पण पत्रस आपला कोण होता? अशिक्षित होता. पण त्या पत्रसचं स्वागत करण्यासाठी तो उभा आहे. प्रेज द लॉर्ड. अजून काढू आपण. परमेश्वर आहे ना, एकाशी बोलला, डायरेक्टली बोलला, स्वतः बोलला. आणि दुसऱ्याशी बोलताना कसा बोलला? तो त्याच्या सेवकाच्या मुखातनं बोलला. समजते तुम्हाला? कधी कधी लोकांची काय इच्छा आहे की मला डायरेक्ट देवाने बोलावा. पण कधी कधी काय होतं तुम्हाला सांगू, कधी कधी देवाचा सेवक देवाच्या द्वारे तुम्हाला बोलतो.
आता इथं कर्नेलियुस म्हणून आहे, त्याच्या संग देव बोलला, पण एक षंड म्हणून आहे ज्याच्या बरोबर देवाचा सेवक बोलला. आपण काढू प्रेषितांची कृत्ये 9:26-38. प्रेषित यरुशलेम व तार्स येथे शाऊल. हा मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. कशाबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला? शिष्यांबरोबर. शिष्यांबरोबर. हा परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. नाही नाही नाही, कुठलं वाचते तू? प्रेषित 9:26 9:26 का? प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 26. हा फिलिप व हबशी शंठ. हा इकडे परमेश्वराच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, हा उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, त्या वाटेने जा, ती ओसाड आहे. परमेश्वर तुम्हाला सांगणार तुम्हाला कुठं जायचंय. प्रेज द लॉर्ड. समजते? आणि तुम्ही जाताय ना, तर परमेश्वर तुमचा मार्ग पण बघत असतो. योनाला परमेश्वर काय म्हणतो? योनाला तू जा निनिवेला. कुठं जा? कुठं जा? निनिवेला जा. पण तू कुठं जातो? तू तर्शीशला जातो. का? काय गरज आहे तर्शीशला? काय काम आहे का तर्शीशला? देव काढू कुठं बोलला त्याला जायला? निनिवेला. मग कुठं जायला पाहिजे? निनिवेला जायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण आज लोकांना परमेश्वर म्हणतो ना, आज रविवार आहे, आज चर्चला जा. कुठं जा? चर्चला जा. नाही नाही प्रभू, इथं मला काय भेटणार नाही. आज इथं वाढदिवस आहे, इथं मला बिर्याणी भेटल, इथं मला चांगलं चांगलं जेवण भेटल. प्रेज द लॉर्ड. बरं ठीक आहे, तू बर्थडेला चालला का? मग चांगलं मोठं गिफ्ट पण घेऊन जा. कशाला? 10 रुपयाचं चॉकलेट घेत. प्रेज द लॉर्ड. आज लोक चर्च बुडवून प्रोग्रामला जाते, लग्नांना जाते. हालेलुया. माझं नातेवाईक माझ्यावर रुसल, त्यांनी मला विनंती केलेली आहे, जर आमच्या लग्नाला तुम्ही नाही आले तर आम्ही तुमच्या संगवाद घालू. मला जाणंच गरजेचं आहे. मला जाणं गरजेचे. आणि इथं माझ्या देवाचं काय? तुला वाचवलेलं ठोंब्या, तुला नवं जीवन दिलेलं, त्याचं काय? जेव्हा तू मरत होता तेव्हा तुझा एक तरी नातेवाईक आलता का तुला पाहायला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण माझा देव तुझ्या खाटापाशी होता. माझा देव त्या डॉक्टरांना ब्लेस करत होता आणि त्या डॉक्टरांद्वारे तुला बरं करत होता. हालेलुया. आज तुझ्या 2 पायावर उभा राहून उड्या मारायला लागला तर तुला लग्न दिसायला लागलं, तुला बर्थडे दिसायला लागले, पण तुला चर्चचा मार्ग दिसत नाही. एक व्यक्ती होता, सिस्टर, जवळनं ओळखतो मी त्या व्यक्तीला. ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हणलं काय? मी ज्या ठिकाणी मी ज्या ऑफिसमध्ये काम करतो ना, तिथं मला चांगलं पद मिळावा, मोठं पद मिळावा. मी कधीच देवाचा हात सोडणार नाही. मी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली. प्रभू, हा व्यक्ती बोलते, मी कधीच तुझा हात सोडणार नाही. ह्या व्यक्तीला असं पद दे, अशी पगार दे की त्याच्या पूर्ण ऑफिसमध्ये कुणालाच नसल. आणि देवाने ऐकलं. 1 आठवडा गेला, 2रा आठवडा गेला, 3ऱ्या आठवड्यात मी फोन करून म्हणलं, ब्रदर कुठे तुम्ही? मी नाही येऊ शकत हो. का? एकच सुट्टी असते मला, एकच. अशा लोकांसंग मला सामना करावा लागतो. मी थकलोय, माझा देव किती थकला असेल. प्रेज द लॉर्ड. हे प्रभू, ह्या वर्षी माझ्या गोळ्या पूर्णपणे देवा काढून टाक, मी जे खाणार नाही. डॉक्टरांपासून माझे दूर मार्ग बनव. पण चर्चला काही मी लवकर येणार नाही. हालेलुया. मी म्हणतो त्या गोळ्या नाही खाल्ल्या तरी चालल, पण या औषध तर तुम्ही प्या, मग तुम्हाला काहीतरी मिळेल परमेश्वराकडनं.
आज मला जे लोक म्हणत होते ना आम्ही देवासाठी खूप काय करण्यासाठी तयार आहे, आज तेच लोक माझ्या नजरेमध्ये पडायला लागलेले. मी बघते जवळनं, अनुभव आहे आता हा माझा. कदाचित मी 50-60 वर्षांचा झाल्यावर मी कुणाला तरी ते शिक्षण देईल, मी जे अनुभवलं माझ्या जीवनामध्ये. Praise the Lord. जवळनं लोकांना ओळखते मी आज, जवळनं. देवाला हे लोक फसवतात म्हणल्यावर आपण कोण आहेत? आपण किस खेत की मुली आहे. Praise the Lord. जिवंत देवाला घाबरत नाहीत हे लोक, त्याच्याबरोबर पंगा घेतात. तुम्ही आणि मी कोण आहेत? जर तुम्ही त्याला ओळखले तर तुम्ही ढोंग्यासारखं कधी वागणार नाही, तुम्ही रिअल असे वागणार. पण जर तुम्ही त्याला ओळखलं नाही, जे तुम्ही पहिले जिंदगी जगत होते ते जगले तरी काय प्रॉब्लेम नाही. पण तो म्हणतो जो कोणी मला ओळखून जर पाप करतो तर तो पापच करत नाही, तो पापाचा बाप पण आहे आणि तो पापाचा मुलगा पण आहे. नाही अजून खूप आहे, बंद नका करू. Praise the Lord. हालेलुया. अजून अर्धा तास आहे माझ्याकडं, मला खूप काही शिकवायचंय. उशिरा येऊन लवकर जाण्याची अपेक्षा बाळगू नका माझ्याकडून. सगळ्यांना म्हणते मी सगळ्यांना उशिरा येऊन लवकर जाण्याची अपेक्षा बाळगू नका. Praise the Lord. हालेलुया. नाही ब्रदर जाऊ द्या ना गाडी, तुझ्यासाठी दुसरे देव बस बनवल, तुझ्यासाठी सगळं देव तयार करत. हालेलुया. सगळीकडे संप असेल पण तुझ्यासाठी सगळं उघडलेलं असेल. सगळ्या जगात अंधार असेल पण तुझ्या घरात उजेड असेल, कारण तुझ्यावरती त्याचा प्रकाश झळकलेला आहे. तू का घाबरतो? हालेलुया. नको ना लय अंधार होईल, भीती. अरे काहीच नाही, तुझ्यासाठी देव मार्ग बनल. हालेलुया. दावीद म्हणतो ना मी घोर अंधारातनं जात होतो, तिथं माझा देव माझ्या संगत होता. कितीही भयंकर अंधारामधनं जा, देव तुमच्या संगत पण आहे, सुप्तीला पण आहे. Praise the Lord. असं कोणाला वाटते का बास आता बंद व्हावं? हे पाप करताना म्हणत नव्हतं आपण बास आता लय केलं पाप, अनगणित पाप केलं. मग आता घेताना तुम्ही का लिमिटेड घेताय? आता तुम्ही काय करा, अनलिमिटेड घ्या. अनलिमिटेड. हालेलुया. तुम्ही पण घ्या आणि इतरांना पण द्या. समजते? कुणी तुमच्या बाजूने जरी कुणी गेलं ना आजारी व्यक्ती, तरी त्याला कळलं पाहिजे अरे बापरे ह्याच्याद्वारे मला आरोग्य मिळाले, ह्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत देवाचे, ह्याच्यामध्ये देवाची काहीतरी क्वालिटी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी सोमवारी शिकवलं होतं ना तुम्हाला, सोमवारी मी काय शिकवलं होतं, जर तुमच्या नगरामध्ये जर वाईट कामं असतील तर तुमची सेवा करणं व्यर्थ आहे. समजते तुम्हाला? जर तुमच्या समोर येऊन जर कोण तंबाखू खाते, तुमच्या घरात बसले, तुमच्या बाजूला बसले आणि कोण तंबाखू खाते, तर तुमची सेवा करणं, ह्याचा अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी मागतच नाही. माझ्यासमोर कोणाचं धाडस आहे की कोण माझ्यासमोर तंबाखू खाईल? त्यांना माहिती आहे देवाची सेवक आहे, ह्यांच्यासमोर कसं खायचं. तीच अभिषेक तुमच्यामध्ये पण उतरून आला पाहिजे. ह्यांच्यासमोर कसं खाऊ? देवाची सेवक आहे ती. प्रेज द लॉर्ड. भीती बसली पाहिजे मनामध्ये त्यांच्या वाईट काम करताना, की मला देवाचे लोक बघतील. हालेलुया. पण आज विश्वासणाऱ्यांमध्येच भीती नाही तर दुसरे काय घाबरणार? विश्वासणारेच पाप करत आहेत. सिगारेटवर सिगारेट मारत आहेत, विमलवर विमल खातेत. हालेलुया. मित्रमंडळींबरोबर बियर शॉपीमध्ये बियर पीत बसलेले आहेत आणि मुखामध्ये हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड आहे. तुझं जिंदगी व्यर्थ आहे. तुझी जिंदगी जगतो ना ते ओझ आहे तुझ्यासाठी. हालेलुया. ती जिंदगी नाहीये. तू हारलेला आहेस. तू उठून चालण्यासाठी तयार नाहीये. ते जिंकलेले जे पडलेले आहेत पण उठून चालण्यासाठी ते तयार आहेत. पुढं वाच. मग तो उठला व निघाला. तो निघाला आणि पहा एक कुशी हा लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. काय वाचत होता तो?
बायबल वाचत होता. बाजूच्याला म्हणा बायबल. काय वाचत होता? षंड काय वाचत होता? यशाया संदेष्टाचा ग्रंथ षंड वाचत काय होता. वाचत होता? रील बघत होता का? व्यर्थ बसून बडबड करत होता का? मग आज तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? घाबरताय तुम्ही. जर तुम्ही खोटे काम करताय तर बोलायला घाबरताय, पण जर तुम्ही खोटे काम नाही करत तर तुम्ही आज बोलणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर षंड बायबल वाचत होता तर तुम्ही आणि मी पण बायबल वाचलं पाहिजे. हालेलुया. षंडामध्ये तो अभिषेक होता, ती क्वालिटी होती, म्हणून त्यांनी बायबलला वेळ दिला. पण आज विश्वासणारे मोबाईलला वेळ देते, टीव्हीला वेळ देते, बिनकामाचं लोकांबरोबर निंदा करण्यासाठी वेळ घालवत. समजते तुम्हाला? कुणाच्या घरामध्ये भांडणं चाललेत ना, तर ते भिंतीमध्ये घुसतील अशी ते ऐकतात कान देऊन. अरे मारलं मारलं मारलं, मी ऐकलं. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्याच्या बायकोला मारलं. तुमच्या बँकेतले पैसे वाढले का? तुमच्या अकाउंट मध्ये रिटर्न पैसे आले का? तुमच्या घरामधलं धान्य वाढलं का? मग का तुम्ही आनंद करताय दुसऱ्यांच्या घरात भांडणं चालल्यावर? प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा प्रभू त्याच्या घरात. नाही नको मला ऐकू द्या. मला काही लोक आहेत, कधी लय दिवस झालं मी कुणाचे भांडणच ऐकले नाहीत. कुणाची तरी भांडणं ऐकल्याशिवाय मला माझ्या पोटातलं अन्नच पचत नाही. प्रेज द लॉर्ड. कुणाचं तरी चाडी चाबडी केल्याशिवाय माझा दिवसच चांगला जात नाही. तू इथं वाईट काम करतोय खरे, हालेलुया, समजते तुम्हाला? आपण सगळ्यात आधी काय वाचलं होतं? माझ्या प्रार्थना देवानी. समजते तुम्हाला? मेन पॉइंट वर येतो आता, तुम्हाला वचन कळलं. मी प्रार्थना केलेल्या, जसं इथं वचन लिहिलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तसंच माझ्या देवानी परमेश्वरांनी स्वर्गामध्ये एक पाटी बनवलेली आहे, आणि जी प्रार्थना तू करणार त्या तुझ्या नावासकट तिथं ती प्रार्थना लिहिण्यात येणार. तू थोडं चुकीचं काम करतोय, तुझी प्रार्थना तिथनं पुसण्यात जाणार. तू इथं चुकीचं काम करतोय, चांगले काम केलेले तिथून पुसण्यात जाणार. तिथं तुझे चांगले काम पुसणार देव. हालेलुया. मग तू म्हणणार इथं येऊन देवाच्या सेवकांना, अहो किती दिवस झालं मी किती प्रार्थना करतोय, देव माझ्याशी का बोलत नाही? देव तुझ्याशी कसा बोलल? प्रेज द लॉर्ड. तुझा वेळ रील्सला घालवतोय, तुझा वेळ पिक्चर बघण्यासाठी घालवतोय, तुझा वेळ निंदा करण्यासाठी घालवतोय, आणि तुझ्या अपेक्षा काय आहे? माझं नाव घेऊन मला देवानी बोलावं. हालेलुया. बनायचंच आहे तर त्या कर्नेलियुस सारखं आणि षंड सारखं बना. तो गाडीमध्ये बसलाय त्याच्या रथामध्ये. हालेलुया. अधिकारी आहे तो पण मोठा, पण त्याच्या हातामध्ये काय आहे? बायबल. समजते? प्रेज द लॉर्ड. आज लोक काम करतात आणि म्हणतात, हे प्रभू आज मी लय थकलोय, आज मला बायबल नको, मला काहीच नको. बरं ठीक आहे, चला नाही वाचलं, इट्स ओके. मग त्या दमलेल्या लोकांनी जेवण पण करावं नाही. मग माझा देव म्हणाल, हा ठीक आहे, चल दमला होता हा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तो बिचारा जेवला सुद्धा नाही, तसाच झोपला. दमलेला माणूस पोटभर कसा जेवतो? प्रेज द लॉर्ड. आणि दमलेला माणूस मध्ये किती मोठे गुण आहेत सांगू तुम्हाला. ह्याच्यामध्ये मीठ कमी आहे, हे पाण्यासारखं लागतंय, डाळच केली, मी खातोय का ते? प्रेज द लॉर्ड. बायबल तर वाचणारच नाही तो दमलेला व्यक्ती, पण तो घरातल्या लोकांच्या चुका बरोबर काढणार. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. काही लोक तुम्हाला माहिती आहे, घरामध्ये कोण ना कोण एक जण असतो घाण करणारा. घरात एक जण असतो कोण ना कोण, कितीही त्याला बोला, त्याचं काम वाईट केल्याशिवाय तो गप्प बसत नाही. आणि बिचारे घरातले 2-3 जण असे असतात की ते हमेशा त्यांना घर साफसुथरं पाहिजेलच. प्रेज द लॉर्ड. समजते. मी पूर्वी होतो तसा, पण मला देव कळाल्यापासून मी ते व्यक्ती आहे की जर कुठं काय विषय वेगळा असेल तर मी तिथलं सुधरवून येतो, बिघडून येत नाही. माझा देव तोच होता, जिथं जाईल तिथं चांगलं करून येत होता, वाईट करून कधीच येत नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हा जो परिसर आहे, हा जो परिसर आहे, काय आहे परिसर, हे काय आहे देवाचं मंदिर, मंदिर. म्हणा मंदिर. हे देवाचं काय आहे. आपल्या आधी इथे किती मीटिंग झाल्या असतील, 2-3 हॉल आहेत. हालेलुया. पण मी आल्यानंतर न त्या टॉयलेटमध्ये मला नळ असा उघडा दिसला. किती पाणी वेस्ट गेला असेल. हालेलुया. खरा विश्वासणारा तो आहे का की नळ सुरू ठेवलाय आणि तो बघतोय पाणी खाली चाललंय, वाया चाललंय. खरा विश्वासणारा तो आहे. हालेलुया. जर कुठं पाणी वेस्ट होतंय तर त्याचं काम आहे ते बंद करणं. आज मी काय सांगू तुम्हाला. हालेलुया. कुणाच्या दारात जर नळ असेल ना, दारात पाईप मोकळा सोडतील आणि पाणी खाली वाया जाते. प्रत्येक गोष्टीचा देव तुमच्याकडनं हिशोब घेणार. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही करताय, तुम्ही पाणी वेस्ट घालवताय, तुमचा हिशोब देव घेणार. इथं तुम्ही पाणी वेस्ट घालवताय, कुठल्या तरी गावामध्ये लोक पाण्यामुळे मरत आहेत. प्रेज द लॉर्ड. इथं तुम्ही आज वेस्ट घालवताय. हालेलुया. कुठेतरी आज अन्न भेटत नाही म्हणून लोक मरत आहेत. समजते तुम्हाला. किंमत नाहीये. मी म्हणतो त्या लोकांना ज्यांना सगळं मिळत आहे. खाली आणि बोललं ना, हो मावशी, अहो ते बंद करा, किती पाणी वाया चालले. तुला काय करायचंय. तू कोण आम्हाला सांगणार. सरकार बघून घेईल आमच्या संग. आता काय मुख्यमंत्री येऊन त्यांना सांगणार आहे. कमी डिसिप्लिन्ड ज्ञान कमी असल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. आणि अख्ख्या पुण्यामध्ये आता पाणी कपात आहे. 2 दिवस आड पाणी सोडणार आहेत. काय करणार आता तुम्ही. मी देवाला धन्यवाद देतो. जिथं राहायला मी गेलोय ना, एक बटन दाबलं की पाणीच पाणी. हालेलुया. पाणीच पाणी. घ्या किती घ्यायचं तेवढं. प्रेज द लॉर्ड. जिथं राहत होतो तिथं लय त्रास काढला आम्ही, पण कुरकुर कधी केली नाही. इट्स ओके. हॅपी, आनंदाने आनंद करून आम्ही तिथं राहिलो. कधी म्हणलो नाही. गौरवाने मी आमच्या ऑफिस मधून एक वेळेस पाणी आणलेलं आहे आम्ही ऑफिस मधून. तुम्ही विचार करा अशा गोष्टी. एक वेळ तर अशी आलेली माझ्या संग, अशी घडलेली आहे, पाणीच नाही नळाला. सगळीकडनं किरण म्हणते पाणी नाही बरं का कुठंच आलेलं. ओके. मी विश्वासाने उठलो आणि मी काय म्हणलं माहितीये, प्रभू मी ह्या नळावरती हात ठेवून तुझ्या नावाने प्रार्थना करतो, आता ह्या नळाला पाणी येणार. आणि मी नळ चालू केला. काय केलं मी. कसली स्पीड त्या पाण्याची. बापरे, काय विश्वास आहे आपला. प्रेज द लॉर्ड. पण विश्वास कुणाचा आहे तुम्हाला सांगू. जो सात्विक आहे, जो धार्मिक आहे, जो दान धर्म करणार आहे, जो प्रेम करणार आहे, जो लोकांना संगत घेऊन चालणार आहे, प्रत्येक लोकांच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर पांघरून घालणारा तो व्यक्ती परमेश्वराच्या नजरेमध्ये धार्मिक आहे. हालेलुया. तुम्ही 100 लोकांच्या निंदा करणार, तुम्ही तंबाखू, सिगारेट, दारू सगळं पिणार आणि म्हणणार माझा देव माझं नाव का घेत नाही. माझा देव तुझी आठवण पण करणार नाही जर तू ह्या चुकीचे काम करणार. प्रेज द लॉर्ड. मी म्हंटलो ना तुम्हाला, रोडवरती कुठे अँब्युलन्सचा आवाज आला, हे प्रभू ह्या अँब्युलन्स मध्ये जो पेशंट आहे त्याला आरोग्य दे, येशूच्या नावात आमेन. मोकळं व्हा तुम्ही, मोकळं व्हा ह्या कामातून. म्हणू नका
अरे कोण आहे, माझं कोण आहे, हे जाऊ दे, मरू दे तिकडं. कदाचित त्याला जीवन मिळालं ना, एक दिवशी त्याला येशू पण मिळणार आहे. मला माहिती आहे, मी अनुभवल्या या गोष्टी. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त ब्लेस करा. तुमच्या हातामध्ये मतदानाचे अधिकार देवाने दिलेले, ते उपयोगामध्ये आणणारे बना. हालेलुया. वाईट कामांना महत्व देऊ नका. वाईट कामांना पायापाशी ठेवा. हालेलुया. चांगल्या कामांना उजव्या हातात घेऊन चाला. तुमच्यातून अद्भुत परमेश्वर काम करणार. हालेलुया. शंड वाचते, काय वाचते? बायबल वाचते. आणि तिथं फिलिप्पाला परमेश्वर म्हणते, जा, त्याला समजत नाही, त्याला जाऊन सांग की मी तिथं काय लिहिलेलं आहे. तो गेला फिलिप्पा म्हणतो, महाराज तुम्हाला एक बोलायचंय. तो म्हणतो, कोण आहे तू, काय बोलायचंय? जे तुम्ही वाचताय ना त्याचा अर्थ मी सांगू का? ते तुम्हाला समजतोय का? ते म्हणलं, मला कसं समजणार कुणी सांगितल्याशिवाय? हॅलो, प्रेज द लॉर्ड. आज लोक आहेत, आम्ही बायबल वाचतो, आम्हाला शिकवू नका. आज 2 अध्याय वाचतो आणि दुसऱ्या दिवशी मिस्त्री लावताना दिसतो. आज त्याला एक व्यक्ती होता, त्याला विचारलं, किती अध्याय वाचले काल? ब्रदर 5 अध्याय वाचले. किती? म्हणा सगळेजण 5. आणि दुसऱ्या दिवशी कुठं बसले तुम्हाला सांगू? दारूच्या अड्ड्यात. आणि तिथे मी ऑटो घेऊन थांबलोय, मला लांबलं, ओ ब्रदर ओळखलं का? प्रेज द लॉर्ड. शंड काय म्हणते फिलिप्पाला, समजून सांगणारा जर कोण असेल तर मला कळेल की हे काय लिहिलेले. समजते तुम्हाला मंडळी? तुम्हाला जर काउन्सिलर चांगला असेल तर तुम्हाला सत्य कळेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग फिलिप्पा म्हणतो की जे तुम्ही वाचताय ते येशूबद्दल लिहिलेले. कोणाबद्दल लिहिलेले? की तो स्वर्ग सोडून धर्तीवरती आला, त्याला लोकांनी ओळखलं नाही, त्याला लोकांनी मारलं आणि त्याला क्रूसावरती लटकवलं आणि त्याच्या मारखाण्याने आपल्याला आरोग्य मिळालं. ते वचन आपल्याला सांगते. मग शंडाला कळलं आणि शंड म्हणतो त्याला फिलिप्पाला, मग आता मी काय करू? काय म्हणतो तो? आता मी काय करू जे येशूला चांगलं वाटेल? ते म्हणतो, जर तुझी इच्छा असेल तर तू बाप्तिझम घे आणि त्याच्यानंतर ना देवाच्या कामासाठी तू उभा राहा. मी कुणा संग तरी बोलतोय? ऐकताय? प्रेज द लॉर्ड. फक्त 10 मिनिटं. किती मिनिटं? का कुणाला असं वाटते थांबावं आता बस? खरंच पहिलीचे पिक्चर 3-3 तासाचे असायचे, इथं फक्त 1च तास चालू आहे. हालेलुया. तर शंडला आणि फिलिप्पाला पाण्याचा एक हे दिसतं, काय म्हणतात त्याला, आपण त्याला काय म्हणतो, तळ दिसतं. काय दिसतं? कात्रजला एक पाण्याचं तळ आहे. हा, प्रेज द लॉर्ड. तसं काय दिसतं त्यांना? चालता चालता एक तळ दिसतं. शंड काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो, मला आत्ताच तुमच्या हातून मला इथं बाप्तिझम द्या. फिलिप काहीच बोलू शकत नाही जर त्याची इच्छा आलेली आहे अंतःकरणातून. मी कुणाला म्हणू शकत नाही तुम्ही नका घेऊ बाप्तिझम. हालेलुया. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळं करण्यासाठी देवासाठी तयार आहे. पण जर तुमच्यामध्ये ती कुवतच नाहीये, नाही मी देवासाठी काय नाही करणार, तर तुम्हाला फोर्स पण कोण करणार नाही. पण शंडाने ओळखलं, जर मी आज जर नाही बाप्तिझम घेतला, जर मी आज देवाला जर नाही स्वीकारलं, आज मला संधी मिळालेली आहे, त्या चोराला संधी नव्हती तिथं, म्हणून देव त्याला म्हणतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आज मला संधी मिळाली, आज माझ्या संग देवाचा आगवा आहे, आज देवासंग घेऊन देवाचं वचन मला सांगणार आहे, मग मी आज का बाप्तिझम नको घेऊ? आजच मी स्वतःला का नको बदलू? आजच मी पाण्यामध्ये का नको उतरू? ते म्हणतो शंडाला म्हणतो, फिलिप्पा आजच मला बाप्तिझम दे, मला आज बाप्तिझम घ्यायचंय. कदाचित आज येशू उतरला तर, आज येशू माझ्याकडे आला तर, मग तिथं ते उतरतो आणि तिथं काय करतो? तो बाप्तिझम घेतो. काय घेतो?
बाजूच्याला म्हणा बाप्तिझम. हा, आणि बाप्तिझम घेतल्यानंतर न षंडावरती एक अभिषेक उतरून येतो. आणि तो अभिषेक काय होता तुम्हाला सांगू, जे फिलिप्पानी वचन सांगितलं तेच वचन सांगण्याचं त्याला ज्ञान मिळतं. जर तुम्ही इथं आलेला आहात तर तुम्ही चांगल्या ज्ञानाने आणि चांगल्या आत्म्याने भरणार. हालेलुया. जर इथे यायच्या आधी तुम्ही वाईट आत्मा होता, वाईट कामं होते, वाईट गोष्टी होत्या, पण त्या सगळ्यांना तुम्ही लाथाळून तुम्ही देवाचं काम स्वीकारण्यासाठी आलाय, तर इथून पुढे तुम्ही चांगले काम करणारे बनणार, चांगल्या कामांना तुम्ही महत्व देणार. हालेलुया. म्हणून लिहिणारा काय लिहितो दावीद, तोच व्यक्ती देवाच्या उपस्थितीमध्ये राहणार जो चांगल्या कामांना दर्शवणार. काढू आपण स्तोत्र 1 आणि 1. कसे असावेत विश्वासणारे. कुणाबद्दल बोलते मी, म्हणा विश्वासणाऱ्यांबद्दल. तुम्ही इथे विश्वासणारे येऊन बसला, जग येऊन बसलंय का? मी जगासंग बोलतोय का? मी तुमच्या संग बोलतोय. मग आता तुम्ही कसे पाहिजेले, काय म्हणते दावीद, ऐका. हा, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, कुठं चालत नाही, वाईट करणाऱ्यांच्या संगतीने तो चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. पापी लोक कोण माहिती तुम्हाला? पापी लोक जे दुसऱ्या लेडीज कडे बघून मनामध्ये वाईट भावना निर्माण करतात, त्यांच्या संगतीला उभा राहत नाही. हा, आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही. समजते तुम्हाला? कुणाच्या कुणाच्या बैठकीत? निंदकांच्या. आणि ह्या कुठं चालतं माहिती? जास्त स्लम एरियामध्ये. कुणाला राग येत असेल तर येऊ द्या, नाही नाही चालत हे. हा, मी ज्या वस्तीत राहायचो ना, चांगलं कुणाच्या तोंडातून नव्हतं येत. प्रत्येकाच्या, तुम्हाला खरं सांगू, ज्यांना ते म्हणलेत ना, काय म्हणताय, झालं का जेवण, एकदम हसून आनंदाने त्यांना हॅलो हावर यू करायचो, आणि इकडे येऊन त्यांच्याच नावाने निंदा करायची. दोघले पण, कट्टर दोघले पण, कट्टर दुष्ट आत्मे त्यांच्यामध्ये. तोंडावरती काय म्हणणार माहितीये, कसे आहेत, बरे आहेत का तुम्ही? हो, आम्ही पण बरे आहेत. तोंडावरती एक, आणि महाग त्यांच्याबद्दल दुसरेच. मी त्या लोकांना ओळखतोय पण, आणि आहेत पण ते लोक. म्हणून देव काय म्हणत आहे, निंदकांच्या बैठकीत. निंदा करणारे, तुम्हाला सांगू निंदा कशी सुरू होती, तुम्हाला सांगू, बोलू तुम्हाला मी कशी निंदा सुरू होती. मी तुम्हाला सांगू का? काय सांगता? काल मी त्या पिंट्याच्या पोरीला अशा ठिकाणी बघितलं होतं. तुला काय करायचंय? ती बिचारी चांगलं काम करायला गेली असेल, ती बिचारी तिचं काहीतरी काम करायला गेली असेल, ती बिचारी, आता तुम्हाला खरं सांगू, रस्त्याने जर बहीण भाऊ जरी चालले ना, तरी लोकांच्या मनामध्ये वाईट भावना सुरू आहेत. तुम्ही कुठल्या जगाबद्दल बोलताय? हालेलुया. मी त्या जगाला कधीच सोडून दिलेलं आहे, जे जग बहीण भावाबद्दल पण पाप निर्माण करतात. ऐकताय? प्रेज द लॉर्ड. बिचारे जर कोण बहीण भाव असतील ना, ते हातात हात घालून मस्त चालले असतील ना आनंदाने, तरी मग काय प्रेमीच असणं गरजेचं आहे का? बहीण भाऊ पण असतील. तुझं बघण्याचं दृष्टिकोन बदल, तुला सगळं चांगलं दिसल. तुझी बघण्याची तरीका घाण आहे म्हणून तुला सगळं घाण दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या अंतःकरणामध्ये वाईट आहे म्हणून तुला जग वाईट दिसत आहे. तू तुझ्या हृदयामध्ये येशूला घे, हालेलुया, सगळं जग तुला स्वर्गाहून सुंदर दिसल, आणि तू त्या जगाला बदलण्याची ताकद ठेवशील. हालेलुया. पण काय करायचंय मला तर निंदा करायची. आणि तिथं दावीद काय म्हणते, वाच पटापट. तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, जो परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रात्रंदिवस रमतो,
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आणि इथं कुणाबद्दल मी सांगते, जो कर्नेलियुस म्हणून एक व्यक्ती आणि जे शंड आहे, हालेलुया, देवाने त्यांची धडपड बघितली, देवाने त्यांची तळमळ बघितली आणि देव डायरेक्ट त्यांच्या संग बोलते. आज परमेश्वराला ते लोक दिसतच नाही, आढळतच नाही. म्हणून देव मला रात्री काय म्हणलं तुम्हाला सांगू, माझ्याकडे येतात, प्रभूजी प्रभूजी म्हणतात, पण ते दुसऱ्याच दिशेने पुन्हा चालतात. असं कधी होईल का बरं? मी काम ह्या साहेबाकडे करतोय आणि मी ह्या साहेबाला म्हणतोय पगार पगार द्या. तू कधी आला होता आमच्या इथं? कुणाकडे पगार मागितली पाहिजे मी? बोला. महिनाभर तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाणार, एक दिवस तुम्ही ह्याच्याकडे येणार, माझा मोबदला दे. योग्य योग्य त्याच्यासाठी मला ह्याच्यासाठी खूप काही करायला पण लागणार, तेव्हा तो माझा मोबदला वाढवणार. मी पडत होतो पण त्यांनी योग्य वेळी येऊन मला वाचवलं. निंदकांच्या बैठकीत बसत होतो, तिथून मला त्यांनी बाहेर काढलं. पापी जनांच्या मार्गामध्ये चाललो होतो, तिथून मला त्यांनी सोडवलं. हालेलुया. माझ्यावर कुठलीच वाईट शक्ती चालणार नाही. का? कारण येशू माझ्यामध्ये आणि मी येशूमध्ये. मी प्रभूच्या हातामध्ये हात धरून जर चालत आहे, तर कुठली वाईट ताकद आहे माझ्या हातामध्ये हात धरून चालण्याची? कोण तेवढी ताकद ठेवा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याचा हात येशूच्या हातात आहे, तो कधी दुसऱ्या हाताने वाईट काम करणार नाहीये. गेले 1-2 आठवड्यापूर्वी मी सांगितलं होतं, जर तुम्हाला येशू पाहिजे असेल तर तुम्हाला जुनं सोडायला लागेल. मग जर तुम्हाला जुनं पकडायचं तर तुम्हाला येशूकडे नका येऊ. पण निश्चिंत आहे तुमचं नरक, नरकामध्ये तुमचं घर निश्चिंत आहे. पण ज्यांनी ह्या वाईट कामांना सोडले आणि ज्यांनी येशूच्या कामांना स्वीकारले, स्वर्गामध्ये त्याच्यासाठी माझं येशू घर बांधते. म्हणून बायबल वाचणारा आणि बायबल मध्ये लिहिणारा दावीद काय म्हणतो माहिती तुम्हाला? जो नगर बांधत नाही त्याचं काम व्यर्थ आहे. पण माझ्या देवाने नगर पण बांधलंय आणि त्याच्या लोकांबद्दलच सगळे आशीर्वाद पण पुढे केलेले. मला कोणाची भीती? हा, पुढं पुढं फास्ट फास्ट. हा, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, कुठं लावलेलं असतं? पाण्याच्या प्रवाहाजवळ. तुम्हाला सांगू, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ना, ऐकते तुम्ही मंडळी, त्या झाडाला ऊन, पाऊस, थंडी काहीच करू शकत नाही. कारण ते कुठे आहे? ते पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. तो हमेशा टवटवीत राहणार, त्याला उन्हाची बाधा होणारच नाही. का नाही होणार? हालेलुया. कारण जिथं त्याला पाणी पाहिजे तिथं त्याला पाणी मिळते. आज तुम्ही, हालेलुया, आज जग काय? आज जग कशाचा सामना करत आहे? घटीचा, आर्थिक मंदी, हालेलुया, आर्थिक व्यवस्था. पण जे विश्वासणारे आहेत ना, येशूवरती विश्वास ठेवतात, ते घटीला कधी बघणार नाही. कारण त्या अशा ठिकाणी त्यांना देवाने बसवलेला आहे की त्यांना कुठल्याच गोष्टीची बाधा होणार नाही, त्यांना कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही, ते कुठल्या संकटांना भिणार नाही, ते कुठल्या गोष्टींनी पडणार नाही. का? कारण ते झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, त्याला हमेशा फळ लागणार. त्या आपण हा पुढं जे आपल्या हंगामात फळ देते, हा, ज्याची पाने कोमेजत नाही, ज्याची पाने कधीच कोमजत नाही, सुकत नाही, हा, अशा झाडांसारखा तो आहे. त्या झाडांसारखे तुम्ही आणि मी. निंदा चाललेली आहे तुमची. काय चाललेली आहे? निंदा. नका ना असं करू. मी तुमच्या बैठकीत बसणार, पण इथं सगळं चांगलं पाहिजे. काय पाहिजे? कदाचित आपण प्रार्थना करू शकतो, कदाचित आपण कुणाला आशीर्वाद देऊ शकतो. आणि लिहिलेलं आहे, जिथं 2 किंवा 3 आहेत तिथे देवाची उपस्थिती आहे. कदाचित आज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसलो तर आज कुणाला तरी येशू मिळेल, आज भारत देश बदलल.
आज पुणेश्वर बदलल, आज महाराष्ट्र बदलल. हालेलुया. पण माझी प्रार्थना आहे आज तुमच्यासाठी, तुम्ही ह्यांना कुणाला नाही बदललं तरी चालेल, बाजूच्यांना बदला. बाजूच्यांना, शेजारच्यांवर करताय प्रीती येस सगळेजण. येस. मी नाही, देव बघतो. देव आलाय कचरा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. माझ्या घरामध्ये कचऱ्याचा डब्बा आहे, मी त्याच्यामध्ये टाकतो. मी भांडणं करणार नाही, ते समजदार आहे. आले पाणी, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, ओके. त्याच पाणीने माझं पण घर धुवून निघलं. नाही नाही, माझं घर सुकलेलं होतं आणि त्यांनी तिथं पाणी टाकलं, वल्ल झालं, आता मी कुठं बसू? घरात बस, घरात जागा दिली. प्रेज द लॉर्ड. एवढ्या एवढ्या गोष्टींवरनं भांडणं, एवढ्या एवढ्या गोष्टींवरनं, हा, एवढ्या एवढ्या गोष्टींवरनं भांडणं. मगाशी बोललो ना मी, पाणी वेस्ट घालवतील, खूप काही आज लोक वेस्ट घालवते. प्रेज द लॉर्ड. आज कुणामध्ये ती क्वालिटी नाही जी देवाला पाहिजे. आज देवाला धार्मिक मिळत नाहीये. धार्मिक येतात, धार्मिक बनण्यासाठी तयार आहेत, पण शैतान त्यांना सुधरू देत नाही. शैतान त्यांच्यामध्ये अडचणी निर्माण करतो. घरातल्या तंगीकडे बघून लोक भटकतील, घरामधल्या वादिवादांकडे बघून लोक भटकतील, घरामध्ये आपले मुलं आपल्या विरोधात उभे आहेत त्याच्याकडे बघून ते. मी म्हणतो ह्या सगळ्यांना तुम्ही येशूच्या हातात सोपवा, सगळं ते बघून घेईल. त्यांनी सगळं पूर्ण केलेले, माझे देवानी सगळं पूर्ण केलेले. हालेलुया. जर इथं लिहिलेलं आहे तो सात्विक आणि तो धार्मिक आहे, मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे, इथून पुढे देव माझ्या प्रार्थना ऐकणार. देवानी कर्नलेसची प्रार्थना ऐकली, देवानी शंडाची प्रार्थना ऐकली, आज मी आहे, देव माझी प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घोषणा करतो प्रभू येशूच्या पवित्र नावाने, इथून पुढे मंडळी त्या गोष्टी बोलणार जे देवाने तुमच्यासाठी शब्द बनवलेले. इथून पुढे मंडळी त्या गोष्टी करणार जे देवाने तुमच्यासाठी बनवलेले. इथून पुढे हालेलुया ह्या मंडळीतला एकही व्यक्ती वाईट लोकांच्या संगतीला बसणार नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहायचा नाही, निंदकांच्या बैठकीत जाऊन बसवणार नाही. असा परमेश्वर त्याला बनवते. परमेश्वराचा अभिषेक प्रत्येकावर उतरून येते. परमेश्वर तुम्हा सर्वांना सावरते, पाप करण्यापासून देव स्वतः वाचवते. आज परमेश्वर तुम्हाला तुमच्या हाताच्या बोटाला धरून चालवणार आहे. इथून पुढे तुम्ही दुसऱ्यांना ब्लेस करणारे बनणारे. जर आजपर्यंत कुणाला माफ केलं नसेल तर आजपासून तुम्ही माफी देणारे लोकांना बनणारे. तुमच्या वैरी तुमच्या बाजूने उभे राहणारे. तुमचे दुश्मन तुमच्या नावाने, हालेलुया, देवाच्या नावाने तुमच्या संग दोस्ती करून ते बदलणारे. तुमच्या घरामध्ये घटी नसणारे, तुमच्या घरामध्ये बरकत असणारे, तुमच्या धान्य पाण्यामध्ये, त्याला मिठा पिठामध्ये, पैशा पाण्यामध्ये बरकत असणारे. तुमच्या घरातले वादविवाद परमेश्वर काढून टाकते. तुमच्या घरामध्ये सुखाचे, शांतीचे दिवस येते. परमेश्वराचा स्वतः हात तुमच्या घरादारावर उतरून येते. तुम्ही एकटे असे कधीच नसणारे. परमेश्वर सदा तुमच्या बरोबर असणारे. तू जिकडे जाशील तिकडे आशीर्वाद तू देणारे. हालेलुया. जो आशीर्वाद देवाने तुझ्यावर झळकवलेला आहे, तू तोच आशीर्वाद अनेकांवर प्रकट करणारा बनणारे. लोक तुझ्याकडे बघतील आणि आशीर्वादाने भरतील. लोक तुझ्याकडे बघतील आणि आजारांना धमकावतील. लोक तुझ्याकडे बघतील आणि आरोग्याने भरतील. तुझ्या कोणासाठी प्रार्थना करशील, परमेश्वर म्हणतो ते लोकांना मी सोडवल, त्या लोकांना मी आशीर्वादित करत. मंडळी, आज तुम्ही साधे नाहीये, आज तुम्ही एकटे नाहीये. ज्यांना काम नसेल त्यांना देव काम देते. ज्यांच्या इन्क्रीमेंट झालेल्या नाहीत त्यांचे इन्क्रीमेंट देव बनवते. परमेश्वर तुमच्या पायऱ्या बदलते. परमेश्वर तुमचे सीझन बदलते. परमेश्वर तुमच्या घरामध्ये बेदारी उतरून आणते. इथून आधी तुम्ही हात आखडणारे होते,
इथून पुढे देवासाठी तुम्ही हात पुढे करणारे बांधणारे, जे पेरणार आहे त्याची कापणी तुमच्यासाठी खूप मोठी असणार आहे. हे 2026 तुमच्यासाठी खूप काही मिळवण्याचं असणार आहे. इथून पुढे तुम्ही अनेकांना ब्लेस करणारे बनणार, तुम्ही अनेकांना इशू दाखवणारे बनणार, इथून पुढे तुम्ही चांगलं काम करणारे बनणार, इथून पुढे तुमच्या मुखातून चांगलं येणार, इथून पुढे तुमचं बघणं देवासारखं असणार, इथून पुढे तुमचं नजर परमेश्वराची नजर असणार. इथून पुढे तू कुणाला नावं ठेवणार नाहीस, कोणाला तुच्छ लेखणार नाहीस, कोणाला पाडायचा प्रयत्न करणार नाहीस. देव म्हणतो इथून आधी तू ते काम केले, पण इथून पुढे तू पडलेल्यांना उठवणारा तू बनणार आहेस. पडलेल्यांना देव म्हणतो तू उठवणारा बनणार आहेस. परमेश्वर म्हणतो त्या काळामध्ये एक मोशे होता, ह्या काळामध्ये मी दुसरा मोशे उभा करणार आहे. कदाचित तुमच्यातलं कोणतरी असणार आहे, कदाचित तुम्ही असणार आहे. हालेलुया. ओ देव तुम्हाला वतनांना वाचवणारा बनवणार आहे. परमेश्वर तुम्हाला देशांना वाचवणारे बनवणार आहे. हालेलुया. तुमचे हात ज्या वेळेस वर जातील त्यावेळेस परमेश्वर म्हणतो मी आशीर्वादाला तुमच्या जीवनात प्रगट करेन. तू कोणासाठी मागणार त्याला देव आशीर्वादाने भरणार. देव म्हणतो तुझ्या बोलण्यामध्ये इथून पुढे शांती असणार, तुझ्या बोलण्यामध्ये इथून पुढे लोकांना आशीर्वाद मिळणार. देव मला बोलते इथून पुढं तुमचं बोलणं लोकांसाठी आशीर्वादाचं असणार. लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तरसणार, त्यांना तुमच्या बोलण्याने शांती मिळणार, तुमच्यातून त्यांना आशीर्वाद मिळणार. माझा देव तो नाहीये की तू त्याच्यासाठी सगळं सोडले आणि तो गप्प आहे. ते म्हणतो जर तू माझ्यासाठी सगळे वाईट काम सोडले तर मी तुला 13वा असा घोषित करेन. आज तू 13वा आहेस, आज तू देवाचा 13वा शिष्य आहेस. आज देव बघते कोण आहे मतदानाचा अधिकार घेणारा, त्या अधिकार देव तुम्हाला देते. स्वर्गातनं तुमच्यासाठी आकाश कपाट उघडलेले आहेत, त्याचा हात तुमच्यावर प्रगट झालेला आहे. तो तुम्हाला इथून पुढे सामर्थ्याने भरते. इथून पुढे तुम्ही भित्रेपणाने नाही तर तुम्ही आशीर्वादाने जागणार. तुम्ही इथून पुढे सामर्थ्याने जागणार. अनेकांची भीती तुम्ही काढणार, अनेकांना आजारातनं तुम्ही बरे करणार, अनेकांना तुम्ही पापातनं बाहेर आणणार, अनेकांना तुम्ही अंधारातनं प्रकाशामध्ये घेऊन येणार. इथून पुढे तुम्ही जिथं पाय ठेवणार ती भूमी आशीर्वादित होणार. जिथं तुम्ही जाणार तिथनं दुष्ट आत्मे पळून जाणार. देव स्वतः तुमच्यामध्ये प्रगट होणार. कोण आहे का परमेश्वराचं शरीर जे आहे ते मंदिर आहे आणि त्याला ते सोपवत आहे. तुमचं शरीर त्याचं मंदिर आहे, त्याला आमंत्रण द्या, त्याला तिथे इन्व्हाइट करा. माझा देव प्रवेश करते, माझा देव प्रवेश करते, माझा देव प्रवेश करते, माझा देव प्रवेश करते, माझा देव तुमच्यातून वाहते, माझा देव तुमच्यातून काम करते, माझा देव तुमच्यातून उत्तम वस्तू बाहेर आणते. तुम्ही हमेशा फळ देणारे बनणार, तुम्ही हमेशा फळ देणारे बनणार. मी आज ह्या मंडळीसाठी मागतो, माझ्या देवाने ते ऐकलं योहान 14:14 प्रमाणे आणि त्यांनी ते दिलं अशी मी घोषणा करतो. येशूच्याच महान नावात मागतो म्हणून तो ऐक देवा. आमेन. ह्या आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे राज्य येो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या प्रधान क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको तर आम्हाला वाईटांपासून सोडवू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.